आपला विजय झालेला आहे. विजयानंतर पहिली प्रतिक्रिया काय असणार? सर्वप्रथम आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार यांना हा विजय समर्पित करतोय. भाऊ, खरं तर तिसरे पंचायत समिती गणात आपण निवडणूक लढवत असताना त्या ठिकाणी बरेचसे उमेदवार रेसमध्ये होते. काय काय निवडणुकीकडे पाहत आहोत तुम्ही? नाही, मी परवा तुम्हाला बोलताना सांगितलं होतं, माझा विजय होईल तर विक्रमी मताने विजय. माझी ही जी निवडणूक होती ती गोरगरीब जनतेने, सर्वसामान्य जनतेने हातात घेतली होती. त्यामुळे मला निश्चित कसलीही भीती नव्हती. तुम्हाला परवाही सांगितलं होतं, कारण जनतेचा माझा विश्वास आहे, माझा जनतेवर विश्वास आहे. आणि जनतेने तुमच्यावर एवढा विश्वास टाकला? त्यांना विश्वास असा आहे की बाबा त्यांना माहिती आहे, भरत भाऊ आपल्या जवळचा कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आहे. आपण त्याला 24 तासात कधीही जाऊ शकतो, कधीही विचारू शकतो आणि हक्काने बोलू शकतो. म्हणून मला त्यांनी सगळ्यात जास्त मतं दिलेली आहे. श्रेय कुणाला द्यायचं? हे श्रेय गोरगरीब जनतेला श्रेय आहे. सगळं पूर्ण गणातील जे 12 गाव आहेत त्या गोरगरीब जनतेला, सर्वसामान्य जनतेला हे श्रेय जाते. खरं तर माहितीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवत असताना तिसरे गणामध्ये, तिसरे पंचायत समिती गणामध्ये जसं एक मोठ्या सभा म्हणा किंवा हे व्हायला पाहिजे तसं झालेलं दिसून नाही आलं. फक्त एक, मला वाटतं एक सभा झाली. नाही, दादा गेल्यामुळं एक तर आमचं डिस्टर्ब मूड कमी झालेला होता. त्यातनं मामानी करंजीत एक सभा घेतली आणि पिसात एक सभा घेतली. फार काही वेळ कमी असल्यामुळे फार काही वेळ मामांना देता आला नाही. जेवढा वेळ मिळाला मामांचा तेवढा वेळ घेऊन आम्ही ही निवडणूक लढवली. तुम्ही कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढवली? विकासाच्या मुद्द्यावर लढवली. यामध्ये माजी आमदार संजय मामा शिंदे, भाजपमध्ये बागलगट आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या युतीचा एकंदरीत विजयात फायदा झालाय 100%. ज्यावेळी तुम्हाला आमची युती झाली त्याच वेळेस विजय फिक्स झाला. आणि त्याच्यानंतर भाऊंनी मला सांगितलं की तुझ्या विजयाची जबाबदारी घेतली जा. त्याच्यामुळं एवढ्या विक्रमी मतांनी 2209 मतांनी मी निवडून आलोय. एवढ्या मतांनी तुम्हाला आमच्या गाण्यामध्ये 1000 मतापेक्षा जास्त सीट कधी आतापर्यंत पंचायत समितीला निघलं नव्हतं. ते सीट आता तुम्हाला सांगतो सगळ्यात विक्रमी मतांनी निघालं. त्यासाठी जे काही उर्वरित काम आहे त्याला आता ते मार्ग लागतील. 100%च मी त्याच्यासाठी निवडून आलोय. सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी. सर्वसामान्याला बरोबर घेऊन मी ते काम करणार आहे.